everyone, this was our day 5 in Bali, so let's go. Yes, now ready for the day. आता वाजलेत 6:22. म्हणजे इंडियामध्ये 4 वाजले असतील. आणि 2:30ला उठलो आम्ही इंडियाच्या टाईमला आणि इकडे 5 वाजता. आम्हाला लवकर जायचं होतं म्हणून आम्ही ब्रेकफास्ट बॉक्सेस अरेंज करायला सांगितले. आता आम्ही चाललोय स्पीड बोटला जे आम्हाला नेणार नुसा पेनिडाला. क्रिस्टल बीच, डायमंड बीच नाही आहे, आपली वेस्ट टूर आहे. ईस्टला आहे डायमंड. सो लेट्स गो. JW मॅरियट पासून सानूर पोर्ट 1 तासाच्या अंतरावर होता आणि इथून होती स्पीड बोट 8 वाजताची. या पोर्टवरून तुम्ही ईस्ट टूर पण घेऊ शकता आणि वेस्ट टूर पण घेऊ शकता टू नुसा पेनिडा. व्हॉट इज दिस? ID? दिस इज द तिकीट. काय दिलं याच्यात? बापरे, किती आहे? संपणार नाही ना. दिवसभर खाल्लं तरी संपणार नाही. नुसा पेनिडाची पूर्ण टूर मॅजिक ट्रिप हॉलिडेजच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड होती. सानूर पोर्टवरून स्पीड बोटनी 45 मिनिट्सनी आपण नुसा पेनिडाच्या पोर्टवर पोहोचणार होतो आणि तिकडून आपल्याला टॅक्सीज होते बाकी आयलँड्स फिरण्यासाठी. जे पॅकेजेस थ्रू आलेले असतात त्यांना 1 डे ट्रिप इज इनफ फॉर नुसा पेनिडा, बट ज्यांना खाली उतरून सगळे बीचेस एक्सप्लोअर करायचे त्यांच्यासाठी 2 डेज इज मस्ट. त्यांनी 2 दिवस तरी राहायलाच पाहिजे. सो इथे असं आहे की 25,000ची जर आपण ही बॉटल घेतली तर आपल्याला वरती बसायला लावतात. सो इन अ सेन्स आपण अपग्रेड करतो आपले सीट. सो अशा प्रकारे आम्ही आमची सीट अपग्रेड केली. स्पीड बोटच्या अपर फ्लोअरला आलो आणि निघालो 45 मिनिट्सच्या जर्नीसाठी. आत बसून कंटाळलेलो म्हणून बाहेर आलो आणि बाहेर बसून जो व्ह्यू होता तो टोटली वर्थ होता की 125 रुपयाची बाटली घ्या आणि हा व्ह्यू बघा खरंच. सो आमच्या नुसा पेनिडाच्या वेस्ट टूरमध्ये इन्क्लुडेड होतं क्रिस्टल बे, ब्रोकन बीच आणि केलिंकिन बीच विच इज द फेमस ऑफ ऑल बीचेस इन नुसा पेनिडा. तिथेच फोटो काढण्यासाठी लोक स्पेशली नुसा पेनिडा जातात. After 45 minutes of this beautiful view, we have reached Penida ferry port. इथे सुद्धा मॅजिक ट्रिप हॉलिडेज काढून एक ड्रायव्हर आमच्या पिकअपसाठी रेडी होता. तर आमचा ड्रायव्हर भेटला आहे आणि आम्ही चाललो आहे नुसा पेनिडा वेस्ट टूर. सो दिस वॉज आवर फर्स्ट स्पॉट दॅट इज द क्रिस्टल बे. इथे आम्हाला 1 तास दिला गेला होता बाय द ड्रायव्हर की तुम्ही किती पाहिजे ते 1 तासात एन्जॉय करा. क्रिस्टल क्लिअर पाणी होतं नावाप्रमाणे. आता आम्ही चाललोय ब्रोकन बीचला. सो दिस वॉज अ सेकंड स्पॉट दॅट इज द ब्रोकन बीच. याला ब्रोकन बीच का म्हणतात कारण की इथे नॅचरली एक लगून क्रिएट झाला आहे. हा बीच वरतून बघितल्यावर तुटल्यासारखा दिसतो. तिथूनच अजून थोडं पुढे चालत गेलो की असा हा व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो. अगदी 2-3 शेड्स ऑफ ब्लू वॉटर्स इथे आपल्याला बघायला भेटतं. जितका सुंदर हा व्ह्यू आहे तितकंच रिस्कीसुद्धा आहे बिकॉज देर आर नो सेफ्टी प्रिकॉशन्स हिअर. फक्त एक बोर्ड लिहिला आहे की स्वतःची काळजी घ्या, त्यामुळे आपल्या जीवाची काळजी आपल्यालाच घेणं आहे. ब्रोकन बीचच्या वरच्या क्लिफवर लोक चालत जात होती बट इथे खाली उतरून जाण्याचा काही चान्स नव्हता. नुसा पेनिडाची टूर करताना तुम्हाला पार्शली ऑफ रोडिंगचा फीलसुद्धा येईल. आता आम्ही चाललो आहे 1 hour later. सो
So that's how we have reached our third and the most famous spot, that is the Kelinkin beach. चला बघूया. जितका सुंदर स्पॉट तितकेच फोटो काढण्यासाठी लाईन असंच बोलायला लागेल, बिकॉज एक सिंगल फोटो काढण्यासाठी इतकी गर्दी होती. आणि या बीचची किंवा या स्पॉटची एक स्पेशालिटी आहे की तुम्ही खाली उतरून जाऊ शकतात. 2.5 तासाचा खाली जाण्याचा ट्रेक आणि 2.5 तासाचा वरती येण्याचा ट्रेक, ओनली इफ यू हॅव द कॅपॅसिटी टू डू सो. बट तुम्ही जर 1 डे टूरसाठी आला असाल तर ते अजिबात पॉसिबल नाही आहे. इथे स्टे करणार असाल तरच ते पॉसिबल आहे. मोस्टली जे फॉरेन टुरिस्ट आहेत ते हे जरा जास्त करतात, बिकॉज सनबाथ इज देअर मोटो. त्यामुळे खाली जाऊन एकदम रिलॅक्स होऊन त्यांना तो व्यवस्थित सनबाथ घेता येतो. नुसा पेनिडावरून घरी जाताना खूप सारे मेमरीज, खूप सारे ब्युटिफुल फोटोज आणि अतिशय जास्त टॅनिंग तुम्ही रिटर्न घेऊन जाणार आहे. त्यामुळे बी रेडी फॉर दॅट. कितीही सनस्क्रीन थोपा, काय ती टॅनिंग व्हायची राहणार नाही. ऑल्सो नुसा पेनिडाचे जे स्टेसाठी हॉटेल्स आहेत त्यांची कॉस्ट इज ऑन द हायर साईड, बिकॉज सहसा जास्त कोणी इथे राहत नाही आणि राहिले तरी तो व्ह्यू खूप वेगळा आहे, खूप छान आहे, त्याच्यामुळे कॉस्ट जरा जास्त आहे. एज आय सेड, केलिंगटन बीच इज द फेमस बीच. त्यामुळे एक फोटो स्पॉट त्यांनी बनवला इथे. 10,000 आयडिया फॉर 1 मिनिट तुम्ही फोटो काढू शकता. सगळं बघून झालं आहे, आता आम्ही लंच करायला आलो. ऑल्सो दिस लंच वॉज इन्क्लुडेड इन आर 1 डे टूर टू नुसा पेनिडा. छान जेवलो आणि रिटर्न आलो पेनिडा फेरी पोर्टला. इथून आम्ही जाणार होतो सानूर पोर्टला आणि आमची स्पीड बोट होती 4:30 वाजताची. त्यामुळे विचार करा, सकाळी 8 वाजता निघालो आहे, पाऊण तास तर जायला लागतो. तिथून तुम्हाला एवढं पटापट सगळं बघायला लागतं, पटापट सगळे फोटोज काढायला लागतात आणि पळायला लागतं, बिकॉज इथून 4:30ची स्पीड बोट लगेच पकडायची असते. नाहीतर ही मिस झाली तर त्याच्यानंतर परत 2 तासांनी स्पीड बोट असते आणि ती भेटेल का नाही भेटेल वी डोंट नो. त्याच्यामुळे टाईम पाळणं खूप इम्पॉर्टंट आहे. ऑल्सो इफ यू आर कमिंग टू नुसा पेनिडा, जास्त काही वेट कॅरी करू नका आणि शूजसुद्धा घालू नका, बिकॉज दॅट वॉज द बिगेस्ट मिस्टेक वी डिड. पूर्ण माती तुमच्या शूजमध्ये जाते आणि काहीच अर्थ राहत नाही. फक्त कम्फर्टेबल फुटवेअर घाला, बिकॉज खूप चालायला लागतं. अँड द बेस्ट थिंग वी डिड इज की आम्ही वाईट कपडे घातले, त्यामुळे उन्हाचं प्रमाण आम्हाला कमी लागलं. सो ती एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. सो दॅट्स हाऊ वी रीच सानूर पोर्ट. इथून आम्ही जाणार होतो डिरेक्टली हॉटेलला. हॉटेलला जाऊन आराम करून जाणार होतो जेवायला. आता आम्ही चाललो आहे डिनर करायला. कुठे चाललो आहे डिनर? कुठे? नमस्कार, थाली इन बाली. वा, ठरल्याप्रमाणे परत आज एकदा नमस्ते. नमस्ते तुझे जेवण काय जात नाही आपल्याला. सॉरी नमस्कार. आय डोंट नो, बट इंडोनेशियन क्विझिन छान पण असेल. बट द फर्स्ट डे वी ट्राईड नासी गोरेंग. आम्हाला त्याची पर्सनली टेस्ट आवडली नाही, त्याच्यामुळे आम्ही इथेच येत होतो. आता आम्ही आलो फूड मसाज घ्यायला. 1 hour later. रात्रीचे वाजतात 11:05. आम्ही स्पा करून आता चाललो आहे इंडियामध्ये 8:30 वाजले. हां, इंडियामध्ये 8:30 वाजतात. चलो, गुड नाईट. आजचा दिवस खूप हेक्टिक होता, त्याच्यामुळे आता जाऊन आराम करणार होतो आणि उद्याच्या दिवशी होते वॉटर स्पोर्ट्स आणि चेक इन होतं टू प्रायव्हेट पूल विला. सो बी रेडी फॉर द नेक्स्ट व्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.